विजयनगर नाटक मंडळीतर्फे सर्वांचं स्वागत। हे आमचं नाटकाचं तिसरं वर्ष आहे। गेली 2 वर्ष आपण विजयनगर फाइल्स 1 आणि 2 यामधून कॉमेडीचं एक रस अनुभवलात। यावर्षीच्या नाटकाचा बाज जरा वेगळा आहे। खरं तर हे नाटक गेल्या वर्षीच मला करायचं होतं, पण विजयनगर फाइल्स 1 नंतर बऱ्याच लोकांची मागणी आली की आता तुम्ही 2 मध्ये काहीतरी कंटिन्यू करा, तर तीच थीम वापरून आपण दुसरा भाग सादर केला। यावर्षी आपण जरा थोडा वेगळा विषय घेतला आहे। नाटकाची ॲडव्हर्टाईज आपण बघितली असेल, थोडं गूढ गर्भ असं नाटक आहे, त्यामुळे सर्वांनी शांतता पाळून हे नाटक बघायचं आहे। आणि मला माहिती आहे की इथे पाव काडीची सुद्धा रेंज येत नाही, तरीसुद्धा सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ ठेवले तर बरं होईल। नाटक सुरू होण्यापूर्वी मला 2 गोष्टींची मुद्दामून माहिती द्यायची आहे। एक म्हणजे नाटक करताना नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक हे नेहमी आपल्या पुढे असतात किंवा नाटकातले कलाकारही आपल्या पुढे असतात, पण पडद्यामागे आणि खरं तर साठेमध्ये असं म्हणायला लागेल की पडद्याच्या पुढे असे 2 कलाकार आहेत की जे आपल्या समोर फारसे येत नाहीत, आणि ते 2 कलाकार म्हणजे ओंकार लोहगावकर आणि आदिश गोखले। नाटकाचं संगीत हा एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे, आणि हे दोघंही गेली 2-3 वर्ष पूर्णपणे झटून संगीत असो किंवा रेकॉर्डिंग असो याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। आणि आज तुम्ही बघालच की त्यांनी किती सुंदर संगीत केलेलं आहे। मुद्दामून मी मेन्शन केलं कारण त्या दोघांची नावं कधीच पुढे येत नाहीत। तर ओंकार आणि आदिश, खूप थँक्यू तुम्हाला, आणि अशीच तुमच्याकडनं नाट्यसेवा याच्या पुढे चालू राहील अशी मी आशा बाळगतो। तिसरं जे नाव आहे ते आता बरोबर माझ्या समोर उभे आहेत आणि आपलं शूटिंग करतायत, ते म्हणजे अजय गोखले। अजय गोखल्यांचं घर असं आहे की तुम्ही कधीही गेलात तरी तुमचं स्वागतच होतं, आणि ते असं म्हणत नाहीत की तुम्ही काय येऊन काय पसारा केला आहे। वेळी अवेळी जाऊन आम्ही त्यांच्याकडे रेकॉर्डिंग केली, यावर्षी त्यांच्याकडे काही तालमीसुद्धा केल्या, आणि तेही केवळ नाट्यप्रेमाने आपली सेवा शूटिंगद्वारे आपल्याला गेली 3 वर्ष पुरवत आहेत। तर त्यांचेही मनपूर्वक आभार। मुद्दामूनच या तिघांच्याबद्दल आधी मेन्शन केलं कारण नंतर नाटक संपल्यावर फारसा आपल्याला अवधी उरत नाही, आणि त्यांचं नाव प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे। तर तिघांनाही धन्यवाद। चालू करतोय थोड्याच वेळात अथांग हे आमचं नाटक। धन्यवाद। पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची, सरावया हातानाही कंप का सुटावा, उघडदार देवा उघडदार देवा। आकाशवाणी जळगाव केंद्र। एक विशेष सूचना। जळगाव जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात एकट्या दुकट्या लोकांना आडवाटेला गाठून त्यांचे पैसे व विशेषतः दागिने लुबाडण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात नोंदवल्या गेल्या आहेत। यामागे डोक्यावर पदर घेतलेल्या महिलांची घुंगट गँग असल्याचं
पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे. तरी लोकांनी रस्त्यावरून जाताना सावध राहावे. मुंबईहून CIDचे एक विशेष पथक या प्रकरणाचा जिल्ह्यात तपास घेत आहे. सूचना समाप्त. चल કલા જલ્દી ચલ ચલ હું તમને કેટલી વાર કીધું હતું હવે શું રાતની ગાડીના ન જાઓ હા શું વાત કરે છે તું મહેતાજી તમે ના એક નંબરના કંજૂસ છે હં? હા તમે સ્ટેશન પર ગાડી પણ બોલાવલી નહીં આપણાला ગયેલા ગાડીની શું જરૂર છે હમ, ચાલત જાય છે ને ઘરી ચાલો આપણું ઘર તો 20 મિનિટમાં આવશે હમ, હવે સાંભળ હા દાગીન્यांची चिंता જ करायची नाही હં? તમે નાગપુરના લગનમાં પહેરેલો દાગીના હા હા આ થैलीમાં મૂક્યા છે ભલે 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 હા ચોરીला जायची चिंता જ नाही હમ, હવે તું એક કામ કર તારા માથા પરથી સાડી ઓઢી લે માથા પર સાડી હા આટલે તુને અંगावर पहिनीनो दागिना दिसणार नाही चोरांना હા હા. ભલે બરાબર એકદમ બરાબર હા ચાલ હવે કલા જલ્દી જલ્દી પગ ઉપાડ આમ 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 ડોલતી ડોલતી ન ચાલ અરે બાબા ચાલ આવી હવે. આવી આવી દફ્ફર હા આ ડફોળ ક્યાં પાછળ રહી ગઈ નાગપુરच्या भाईच्या लग्नमध्ये કેટલી દોડાદોડ કરતી હતી ડફોળ जय श्री कृष्ण डिकरा जय श्रीकृष्ण. अहो काका कुठे जायचंय तुम्हाला? हा? अहो इकडे ना झाड पडलंय, हा रस्ता बंद झालाय. अरे गांधी गार्डन માં જવાનું अच्छा गांधी गार्डन. हा मग त्या दुसऱ्या रस्त्याने जायला लागेल. तिकडे अरे बाबा पण तिकडे लय काळोख असतो ना अहो हो पण काय करणार आता, दुसरा मार्ग नाहीये ना. हा? तुम्ही काळजी करू नका, मी येतो ना तुमच्या बरोबर. असं म्हणते हो तू येते ना नक्की हो, नक्की, बरं, नक्की. चल चल कला पुढे जायचंय ना. चल डिकरा जल्दी चल अरे बाबा माझी बायडी कुठे दिसत नाही अहो अहो येतायत त्या, दिसतायत मला. हो दिसते ना तुला हो हो. अरे आवी जावी रस्ता मग डस्टबिन सुका मुख्याचे अहो जाऊ दे ना, तुम्ही चला. चल हवे चल अरे हे इकडे केळ्याचं साल कोणी अरे टाकलं? जवा दे ना केळ्याचं साल अहो पडतील ना लोक. चल लवकर आ! कोण तू चल मुकाटाने पैसे आणि दागिने दे. मला माहितीये तुम्ही लग्नावून आलायत. काका थांबा, मी बघतो हिला. ए, हिला दे. હજી એક ઘૂંઘટ ગેંગની બાયડી આ બાજુથી પહેલી બાયડી આ ડસ્ટબિનમાંથી બીજી બાયડી ઓલી બાજુથી ત્રીજી બાયડી અરે રામ ત્રણ ઘૂંઘટ ગેંગની બાયડી અરે ગાંડાભાઈ હું છું તારી કલાબેન બેન હા આ પ્રસંગ કયો અને જોક શું મારે છે બેન હમ. કલા आणि तू घूंघट શું કામ ખાલી કેલા હવે તારા શરીર પરના બી દાગીના ગેલા એટલે તને કહેતો હતો खोटा दागिना पेर पण तुला माहेरच्या माणसामध्ये मिरवायला पाहिजे नाही तू पण શું बापूजींनी 5,000 रुपया रोकडा दिला होता साडी घे मला એમ કીધું તું તી ન લીધી आणि એટલે હવે તેરા ખિસ્સામાંથી वो 5,000 रुपया चूप वो बे. पण ગયા हे भगवान समजा भांडारे फोडला हिनी माणसाच्या आयुष्यात कधीतरी काही अकल्पित घटना घडतात ज्यांचा त्याच्या बुद्धीला ठाव लागत नाही. या साईडला.
कुठेतरी विज्ञानापलीकडे तर्कबुद्धीपलीकडे एक शक्ती आहे याची त्याला साक्ष पटते. अशाच घटनांचा वेध घेणारी नाट्यद्वयी अथांग. लेखक आणि दिग्दर्शक मनोज दामले. नेपथ्य संकल्पना मराठी नाट्यसृष्टीतील एक नामवंत आणि आघाडीचे नेपथ्यकार श्री संदेश बेंद्रे. नेपथ्य सहाय्य आणि प्रसिद्धी वर्षा बापट. पार्श्वसंगीत ओंकार लोहगावकर आणि आदिश गोखले. ध्वनिमुद्रण आदिश गोखले. प्रकाश योजना विवेक बापट. विशेष आभार श्री अजय गोखले, श्री बाळकृष्ण आणि सौ प्रज्ञा पाटील, श्री अनंत आणि सौ हिना दामले. यातील कलाकार अद्वैत लिमये, मनोज दामले, वर्षा बापट, अमृता सहस्रबुद्धे जोशी, शंतनू बेडेकर, आराध्य अभ्यंकर, आनंद मराठे आणि उदय सहस्रबुद्धे. विजयनगर नाटक मंडळी सहर्ष सादर करीत आहे एक गूढ गर्भ नाट्यद्वयी अथांग. सादर करतोय अथांग नाट्यद्वयीचं पहिलं पुष्प भेट. या इन्स्पेक्टर साहेब, ही आमची छोट्याशा पाचोरा स्टेशनची छोटीशी वेटिंग रूम. छोटंसं स्टेशन? हो हो. हो, पाचोरा जंक्शन आहे ना मोठं? अहो काय थट्टा करताय साहेब. म्हणजे मेन नागपूर लाईनला हां, एक छोटी जामनेर लाईन मिळते म्हणून तिला जंक्शन म्हणायचं. इन 3 गाड्या थांबतात तिकडे, बाकी सगळ्या मालगाड्या, इतकंच. तरीच बऱ्याच वर्षात या वेटिंग रूम मध्ये कुणी आलेलं दिसत नाहीये. माफ करा साहेब. हे बंदच आहे वाटतं. काय माहितीये का, हां, खरं म्हणजे तुम्हाला माझ्या वेटिंग रूममध्येच बसायला म्हणणार होतो, मग माझ्या क्वार्टरमध्ये बसा म्हणणार होतो. हां हां, पण काय माहितीये का, काय? क्वार्टर आहे इकडनं लांब हां, आणि तुमची गाडी तशी 2 तासात येणारच आहे. बरं तुमचं ते जामनेरचं काम झालं की नाही? हां, तपास चालू आहे. तिथेही 1-2 या घुंगट गँगच्या केसेस झाल्या आहेत. खरं म्हणजे राहणार होतो 1-2 दिवस, पण अचानक मुंबईला एक कोर्टाचं काम निघालं, त्याच्यामुळे जावं लागतंय. मग तुमच्या रेल्वे पोलिसांना फोन केला आणि त्यांनी तुम्हाला कामाला लावलेलं दिसतंय. त्याचं काय माहिती आहे का साहेब, काय? अहो इथे गाडीचा हॉल्ट नाही आहे, बर, पण तुम्हाला तिकडे लांब जळगाव 40गावला लायला लागू नये म्हणून वरिष्ठांशी बोलून मी इथे सिग्नल हॉल्ट घेतलाय. अरे वा, सुदैवानं गाडी 2 तास लेट आहे म्हणून सगळं जुळून आलेलं आहे. मध्य रेल्वे ना? हो हो. मग लेट असायची. हा? बघा, हा सत्य आहे. अच्छा, म्हणजे ते सिनेमातल्या सारखं म्हणताय का? म्हणजे सिनेमात नाही का हां, पोलीस म्हटले म्हणजे सगळी घटना घडल्यावरती लेटच यायचे. तुमची विनोद बुद्धी चांगली आहे. हो ना. नाही, हुशार दिसता. मग एखाद्या मोठ्या स्टेशनला काम करायचं सोडून इथे काय करताय? हो साहेब, हां खरं म्हणजे ना मला व्हायचं होतं साहित्यिक. हां, अहो पण पोटासाठी हा डगला घालायची वेळ आली. जीवनातले चढ उतार रेखाटण्याच्या ऐवजी रेल्वेचं हे अप डाऊन पहाणं नशिबी आलं. म्हणूनच मुद्दामून हे आडगाव मागून घेतलं. हां. अहो जरा लिहा वाचायला वेळ मिळतो. अहो पण तरुण वयात कर्तबगारी गाजवावी हो, कळलं की नाही? म्हणजे नोकरीच्या ठिकाणी जरा मोठी मोठी कामं करावीत, नाव कमवावं. हे साहित्य वगैरेसाठी रिटायरमेंट नंतरचं आयुष्य पडलंय की.
साहेब, हा आमचं काम कमी महत्वाचं आहे असं समजू नका. म्हणजे आमच्या कामात सुद्धा कर्तबगारी लागते. बर अहो, गाडीला स्पीड घ्यायला तसे मजबूत रूळ महत्वाचे आहेत ना, तसेच मधले सांधेही महत्वाचे आहेत बरं का. हा हा एखादा जरी सांधा सैल झाला तरी गाडीचा वेग मंदावतो. अहो, कधी कधी गाडी डिरेल होऊ शकते. बर ही 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 पाचोऱ्यासारखी छोटी स्टेशनं मधल्या सांध्यांचं काम करतात. बर अचूक सिग्नल देणं, मेंटेनन्स ठेवणं ही कामं करतात. आता मला सांगा, काय कारमध्ये स्पीड घ्यायला हा. कोणता पार्ट महत्वाचा आहे? ऍक्सिलेटर. माफ करा साहेब, का पण चुकलात तुम्ही. अरे अहो, त्याकरता महत्वाचा पार्ट आहे हा. तो म्हणजे ब्रेक. ब्रेक. अहो, ब्रेक जितका चांगला तितका निर्धोकपणे स्पीड घेता येतो की नाही. बरोबर. आणि मी काही तरुण नाही. हा हा अहो, 50ची पार झाली आहे माझी. हो पण तुम्ही बहुतेक आता रिटायरमेंटला झाला असाल ना. हो नाही नाही, मी तुमच्याच वयाचा आहे. काय म्हणताय? आणि मला विचाराल ना तर माणसाचं वय हे किती वर्ष गेली त्याच्यावर नाही हो, मग? त्या गेलेल्या वर्षात त्यांनी किती संघर्ष केला ना याच्यावरून दिसतं. आम्ही गोळ्या झेलल्यात छातीवर, त्या नक्षलवाद्यांची लढलोय म्हणून जरा वय जास्ती दिसत असेल इतकं. हा, पण तुमच्यासारखं थंड व्यक्तिमत्व आमच्या डिपार्टमेंटमध्ये नाही हा कामाचं. अहो, तिथे आमच्यासारखी बेडर माणसंच पाहिजेत. म्हणून तर ही घुंगट गँगची केस आहे ना, ही लोकल पोलिसांकडनं काढून आमच्याकडे दिली आहे, मुंबई CID कडे. हा, आता इथे सुद्धा काही चांगले ऑफिसर्स असतील. हो ना. अहो, माझ्याबरोबर होता ना एक कोण हो? तरुण तडफदार ऑफिसर याच भागातला. बर. म्हणजे तुम्हाला सांगतो 5-6 वर्षापूर्वी तो गँग वॉर झालं होतं ना, म्हणजे 84 साली. हो हो. तेव्हा असा भिडला होता गुंडांना. पण मग पुढे ते गुंड पुराव्याअभावी सुटले आणि खूप निराश झाला तो. नंतर त्यांनी याच भागात कुठेतरी ट्रान्सफर मागून घेतले. यावेळेला नाही जमलं, पण पुढच्या वेळा आलो ना की त्याला नक्की भेटणार आहे मी. भेटा भेटा. हां नक्की भेटा. हो. मी आता जातो घरी जायला. बर बर. अहो, संघर्ष तर काय आपल्याला करायचाच आहे. हम्म. पण आता ना तुम्ही थोडी विश्रांती घ्या. हा? बर बर. माठात पाणी भरून ठेवलंय ताजं. बर अहो, ह्या भागात पाण्याची जरा चिंताच आहे. बर. म्हटलं मुंबईकरांना ताजं पाणी भरून ठेवावं. थँक्यू. काही लागलं हां. तर केबिन मधून फोन करा मला. बर बर. आतमध्ये बाथरूमही आहे. तिकडे आहे का? हो हो. बर. बरं, येऊ मी आता. हो हो, या या या. चला. एक 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 मिनिट हा. आता काय झालं? नाही नाही, मी काय तुमच्यासारखा कविमानाचा साहित्यिक वगैरे नाही आहे. म्हणजे पण ती चंद्रकोर बघितली, काय सुरेख दिसते ना आज. वा. चंद्रकोर? हा, बघा ना. अरे बापरे, आज चतुर्थी आहे वाटतं. मग साहेब, हा आज चतुर्थी आहे. हा. जरा सांभाळून राहा. तुम्ही एका इन्स्पेक्टरला सांभाळून राहा म्हणून सांगताय. हो हो. अहो, मला कोण खायला येणार आहे इथे तुमच्या या छोट्याशा वेटिंग रूम मध्ये. जा जा तुम्ही बिंदास. येतो मी. या या या. साहेब जरा सांभाळून राहा. काय इतकं घाबरट चाले. तुम्ही काय करताय? अहो काही नाही साहेब. कोणीतरी मोठा माणूस आला असं समजलं म्हणून पाहत होती फक्त. पण दुसऱ्याच्या बॅगला असा हात लावणं हा गुन्हा आहे, माहितीये ना? अरे बापरे, गुन्हा? मग अहो साहेब, साधा दोष साबित करायला सुद्धा काहीतरी पुरावा लागतो. आता तो कधी नसला तर कोर्ट खऱ्या दोषी माणसांना बी सोडी देतं. आता अडी अडी म्हणजे इकडं हा, तुझ्या मायाशिवाय पुरावा द्यायला हाय कोण? बऱ्याच साक्षी पुराव्याच्या गोष्टी करताय हो. पण आत कोण तुम्ही? आणि आता रात्रीच्या वेळा इथं काय करताय? इथे आता कुठली गाडी येणार नाहीये. काय काय नाव काय तुमचं? हाव हाव साहेब, तुम्ही बी वकील नाही तर फौजदार दिसता. बरोबर आहे ना?
हो, हा मी सिनियर इन्स्पेक्टर संदीप समर्थ, क्राईम ब्रांच मुंबई. वाटलंच मला. पण तुम्ही कसं ओळखलं? कसं ओळखलं? हा, अव आता एखाद्या न ओळखीच्या माणसाले हे असे मशीन गन सारखे फटाफट 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 प्रश्न दुसरं आणि कोण विचारणार? हे ठीक आहे, पण तुम्ही आत्ता इथे रात्रीच्या वेळी या वेटिंग रूम मध्ये काय करताय ते सांगा. आता हे आणि काय विचारणं झालं? म्हणजे वेटिंग रूम मध्ये गाडी धरायला आलेली माणसंच येत असतात. पण आत्ता इथं कुठलीही गाडी येणार नाहीये. असं का? मग हा प्रश्न मी तुम्हाला बी विचारू शकते. तुम्ही बी गाडीच धरायला आले ना? तुम्हाला कसं माहित आज गाडी इथं थांबणार आहे ते? साहेब, पाहाया गेलं तर हे एक लहान शहर आहे बघा. हा, आणि थोडूसा बी आवाज आला ना हा. तरी सगळ्याला समजतं. पण तुम्ही फारच हुशार आणि धीट दिसताय. एकट्याच फिरताय अशा रात्रीच्या. अव आता इन्स्पेक्टर जवळ आहे ना व, हा. मग कशाला घाबरायचं? आता बरीच माणसं बघा पोलिसाला घाबरतात, पण म्या म्हणते कशाला घाबरायला पाहिजे? पोशाख काढला की आज आपल्याच सारखी माणसंच असतात हो. त्यांच्या जोय गेलं की त्यांच्यातला माणूस दिसल. नाही, इतक्या धीट आहात, मग चेहरा का लपवताय? त्याचं काय आहे साहेब, हा, पदरा आडून वयख नसलेल्या माणसाची बी पारख करता येते. आपल्याले त्याच्या मनीचे समदे भाव समजी जातात, पण त्याले आपला ठाव लागत नाही. पण आता तुमची वयख पटली मले. हा. आता मले माझ्या चेहऱ्यावरचा पदर दूर कराया हरकत नाही. बाप रे, एवढे दागिने अशा रात्रीच्या वेळा पब्लिक प्लेस मध्ये? अहो, तुम्ही म्हणजे साक्षात लक्ष्मीचाच अवतार दिसताय. अहो साहेब, माझं नावच लक्ष्मी आहे. अहो ते ठीक आहे हो, पण एवढे दागिने? साहेब, शौर्य जसं पुरुषाचा अलंकार असतं हा. ना, तसं अलंकार बाईचं सौंदर्य असतं. तुम्ही बी ते शौर्याचे प्रदर्शन करायला बिल्ले लावून हिंडता. अहो, पण सोनं ही मौल्यवान गोष्ट आहे, कोणी चोरून नेली मग? साहेब, हौसेला काही मोल नसतं बघा. आपण जिवंत आहे तोपर्यंतच हौस करी घ्यायची हो. हा. नाही तर ते नुसते लग्नात घालायचे आणि बॅगेत ही द्यायचे. म्हणजे हौसेसाठी कुठल्याही थराला जाल तुम्ही? मला एक सांगा, तुम्ही काम काय करता? म्हणजे काम म्हणजे हा, बघा हा. साहेब, आमचा बायांचा एक गट आहे. बर. म्हणजे आम्ही अवजार घिसत बागातली आणि शेतातली कामं करतो. हो, आम्ही जिल्ह्यात सर्व दूर जातो. ज्या माणसाला लागेल ना त्याला मदत करतो. आपण एका जागी नाही थांबत. आज अडी तर उद्या तडी. आणि या एवढ्याशा कामात तुम्हाला एवढे दागिने घेणं परवडतं? आणि मला आता तुमचा संशय यायला लागलाय. माझा संशय? कशावरून तुम्ही त्या घुंगट गँगच्या मेंबर नाही आहात? ओ साहेब, तुम्ही काय होती घुंगट गँग घुंगट गँग घुंगट गँग घिसन बसले. मग अहो, अशी कोणती बी गँग नशी नो. अरे अहो, जरा थंड डोक्यानं तपास करा हा, साहेब. एखादी बाई गुन्हेगार असू शकते, हा. अहो, पण बायांची टोली अजिबात नाही. का? अहो, बायांचं पटेल तरी का? त्या दागिन्यांवर भांडणं होतील आणि एकमेकींच्या उरावर बसतील बघा. बरोबर. बाया फार तर दुसऱ्या बाईच्या दागिन्याचा हेवा करतील हो, हा. पण चोरणार नाही. हा. साहेब, तुम्हाला ती फुलंदेवी माहितीये? तिचं काय आता? अहो, तिच्या टोलीत पण माणसंच होती, बाया नव्हत्या. अरे अरे, गाडीची वेळ झाली वाटतं. चला, मी गाडी आली की काय? अहो, एमू आहे साहेब, एमू. एमू? हा, एमू एमू. हा हा, EMU. हा, तेच ते. बर बर साहेब, गाडीले बारे उशीर आहे. बर. बाकी आपलं आयुष्य बी या गाडीसारखंच असतं नी. म्हणजे गाडीची वाट पाहायची तशी आपल्या माणसाची बी. आता येईल की मंग नाही. काही काही गाड्यांना कायम ग्रीन सिग्नल भेटत असतो, तर काहींची गाडी सुटतच नाही फलाटावरून. काहींची सुटली तरी ती पळत नाही, नाही तर दुसरीच एखादी गाडी पुढे काढाले तिला रेड सिग्नल भेटत असतो. हा, पण एक फरक आहे. गाडीत आपण आपल्या माणसासंगती तिकीट घेतो आणि तडीच एकत्र उतरतो. पण आयुष्यात
आयुष्यात आपलं तिकीट कोणत्या स्टेशनचं आहे कोणालाही माहीत नसतं. आपल्या संगती चढलेली माणसं एका एका स्टेशनवर उतरी जातात आणि मागं राहिलेला एकटा जात राहतो. मग मागं उरतात ते फक्त त्या उतरलेल्या माणसांच्या आठवणी. जो माणूस मागं राहतो ना त्याला त्या आठवणी म्हणजे एक सपानच वाटत असतं बघा. मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाणी वरल्या रे लाटा. देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठं जागेपणी तुले जिथं सपान पडलं, कुठं जागेपणी तुले जिथं सपान पडलं. बाई हे घ्या. तुम्ही नुसत्या धीट आणि हुशार नाही या, खूप विचारी सुद्धा दिसताय. मंगन साहेब, अव शाळेत न जाता अख्ख्या जगाले तत्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंचा देश आहे यो. आणि तुम्ही म्हणता की अडल्या बाया चोरी करतात. हे असंच खानदेशी बोलणारा ना माझा एक सहकारी आहे या भागातला. आता काय कॉन्टॅक्ट नाही आहे त्याचा, पण विष्णू चौधरी नाव त्याचं. हा बघ ना, त्याचा फोटोसुद्धा आहे माझ्याकडे. आता मुंबईहून परत आलो ना की मी नक्की भेटणार आहे त्याला. साहेब हां अव एवढा जोयचा सहकारी म्हणता ना, हो. आणि साधी चौकशी नाही केली इतका वर्षात. अहो काय करणार, त्याची बदली इथे झाली आणि माझं पोस्टिंग झालं गडचिरोलीला. तिथे त्या नक्षलवाद्यांची लढण्यात 2-3 वर्ष गेली आणि जमलंच नाही. हो ना, मग साहेब आज थांबीन जा, अहो, त्याला नाही. भेटीसनच जाओ. नाही नाही नाही, आज नाही जमणार. साहेब माणसानं तवाच्या तवा गोष्टी करायला पाहिजे बघा. अहो पण आत्ता वेळ नाही आहे मला. हो साहेब, येळ ही वाळू सारखी असते बघा, हातात धरून नाही ठेवतायत. निस्ती गेली की गेली. नाही बरोबर आहे, पण माझी अतिशय महत्त्वाची कोर्ट केस आहे, मला आज जायलाच पाहिजे. मी एक काम करतो, मी जरा आता फ्रेश होतो, गाडीची वेळ होत आलेलीच आहे, तेव्हा मी थोडा फ्रेश होऊन येतो. आणि साहेब आज जाऊ नका. नाही नाही नाही, तुम्ही तिथे बसून रेस्ट घेतलीत तरी चालेल, मी आलोच. अहो पण साहेब, झालाच साहेब तयार. हो. तुम्ही फार घाई करताय साहेब. अहो नाही, मला जायलाच पाहिजे हो, महत्त्वाचं काम आहे. आजचा दिवस आलो थांबला जरा असता. पाणी पितो. त्या स्टेशन मास्तरनी खास पाणी आणून ठेवलंय. आणि तुम्हाला सांगितलं ना, मी परत आलो की नक्की भेटीन त्याला. ठीक आहे? आजचा दिवस थांबायला हवं होतं साहेब. हो तुम्हाला सांगितलं ना, मला कोर्ट केसला जा. काय होतं मला साहेब? मला काय होतं, मला काय झालं? चक्कर येते मला. माझं डोकं काय झाला कपात? म्हणजे तू घुंगत गण. मग तुला काय वाटलं? तुम्हीच का तेवढं लई हुशार आणि धाडसी आणि विचारी आहे वय? पाहिलं का धाडस? मला माहितीये तुझ्या बॅग मध्ये एका चोराचे धरलेले दागिने. काय बघ. ए, काढ तुझं पाकिट. हे नको. इन्स्पेक्टर संदीप समर्थ, क्राईम ब्रांच मुंबई. 9mm ऑटो पिस्तल. वा मस्त.
शुद्धीवर आलात साहेब? हां शुद्धीवर आलात? मला मला काय होतंय? कसं कसं वाटतंय आता? पण मला झालंय काय? अहो गाडीच्या वेळेआधी मी इथे आलो हां तेव्हा तुम्ही बेशुद्ध पडला होतात. हां बाजूला पाण्याचा ग्लास पडला होता. काय करावं मला सुचेच ना, म्हणून फोन करून मी डॉक्टरला बोलवून घेतलं. ते म्हणाले कोणीतरी गुंगीचं औषध दिलंय बहुतेक, हां येतील काही तासात शुद्धीवर. थांबा थांबा, तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्याकरता कॉफी आणली आहे मी. हे घ्या. थँक्यू. कसं वाटतंय आता? ठीक आहे. हां बरं वाटतंय ना? अरे म्हणजे माझी गाडी गेली. अहो माझी महत्वाची कोर्ट केस होती मुंबईला. अहो काळजी करू नका साहेब, तुमच्या ऑफिसला फोन करून मी कळवलंय. हां पण मला सांगा, काय? हे घडलं कसं सगळं? कोण आलं होतं का इकडे? डॅम इट. काय झालं? त्या कनिंग बाईनं फसवलं मला. बाई? हो ती घुंगट गँगची मोरकी आली होती इथं. घुंगट काय? आधी गोड गोड बोलली आणि मी बाथरूममध्ये गेलो होतो ना तेव्हा बहुतेक तिने काहीतरी मिसळून ठेवलं या पाण्यात. हरामखोर. नाही माझं पाकिट आणि माझी बॅगही पळवली तिनं. हरामखोर. ओ माय गॉड, माझं पिस्तूल. नाही दिस इज सिरियस. मला लगेच काहीतरी करायला पाहिजे. अहो सर्व्हिस रिव्हॉल्वर. काहीतरी गडबड आहे साहेब. म्हणजे पाकिट? हो. पिस्तूल? हो. अहो मी इथे यायला निघालो हां तेव्हा माझ्या क्वार्टरच्या बाहेर ही तुमची बॅग, ही बघा. अरे ही बॅग, पाकिट, पिस्तूल हे सगळं पडलेलं होतं. बघा ह्यातलं काही गेलंय का ते? नाही हो, सगळं तर व्यवस्थित आहे. पण मग तिनं मला ते गुंगीचं औषध का दिलं असेल? कशी होती दिसायला बाई? दिसायला म्हणजे तरुण होती. आधी डोक्यावरनं पदर घेतला होता तिनं, नंतर पदर काढला तर अंगावर भरपूर दागिने, दिसायला सुंदर आणि हो बोलण्यात अतिशय हुशार. दागिने? हो हुशार? हो. ओ माय गॉड, म्हणजे लक्ष्मी आली होती इथे? लक्ष्मी? हो. लक्ष्मीच नाव सांगितलं तिनं. पण आहे कोणती? ती एक मोठी करुण कहाणी आहे साहेब. म्हणजे लक्ष्मी पाचोऱ्याच्या जवळच्या गावातली. पोलीस खात्यातल्या एका माणसाची तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर लगेचच नवरा दुसऱ्या गावी ड्युटीवर गेला होता. हा काही दिवसांनी तो पाचोऱ्याला सुट्टीवरती परत येणार होता, म्हणून मोठ्या आनंदानं त्याला भेटायला लक्ष्मी स्टेशनवर आली होती, नववधूसारखी नटून थटून. पण त्यांची भेट होणं दैवाला मंजूर नव्हतं. अहो गाडीला ॲक्सिडेंट झाला ना, आणि त्यात नवरा दगावला. नवरा गेलाय हे तिने कधी मान्यच केलं नाही. नवरा येईल म्हणून रोज ती स्टेशनवरती यायची. अशीच वाट बघून खंगून गेली बिचारी. गेली? पहिल्यांदा विष्णू गेला आणि मागाहून लक्ष्मीही गेली. नाव काय म्हणालात? विष्णू? हो. विष्णू चौधरी? हो. अहो तोच माझा सहकारी. मी तुम्हाला सांगितलं होतं तो. काय म्हणताय? हा बघा ना, माझ्याकडे त्याचा फोटो सुद्धा आहे. बघू. अरे कुठे आहे फोटो? पाकिटातला विष्णूचा फोटो. विष्णू गेला, लक्ष्मी गेली. म्हणजे मग काल रात्री इथं आला होता तो लक्ष्मीचा आत्मा. हो माय गॉड. पण मग तिनं मला हे गुंगीचं औषध का दिलं असेल? मला आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय साहेब. म्हणजे
तुम्ही आत्ताच शुद्धीवर आलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. काय? अहो तुम्ही ज्या गाडीने जाणार होतात ना त्या गाडीला नाशिक जवळ ऍक्सिडेंट झाला. हा? बरेच लोक जखमी झाले, काही दगावले सुद्धा. ओ माय गॉड. त्या ऍक्सिडेंटची चाहूल तिच्या परलोकातील रूपाला नक्की लागली असणार. तिने तुम्हाला ते सांगायचा प्रयत्नही केला असेल, पण तिने सांगून तुम्ही तुमचं जाणं काही रद्द करणार नव्हता. तुमचं जाणं रद्द व्हावं म्हणून तिने तुम्हाला गुंगीचं औषध दिलं आणि तुमच्या पाकिटातला विष्णूचा फोटो ती घेऊन गेली. असंच लोकांना, विशेषतः पोलिसांना ती मदत करत असते. हा? आणि एक सांगू कसं आहे, काय? काल चतुर्थी होती मग? आणि विष्णू गेला ना हा? तेव्हा सुद्धा चतुर्थीच होती बरं का. हो. अनबिलिव्हेबल. याने माझ्यासारख्या प्रॅक्टिकल माणसाचा असल्या भाकड गोष्टीवर विश्वास बसणं शक्य नव्हतं, पण तर स्वतःच अनुभवलंय म्हटल्यावर विश्वास ठेवावाच लागेल. अनबिलिव्हेबल. हां, आणि तुम्ही म्हणालात ना पोलिसांना मदत वगैरे, तिनं मला एक हिंट दिली. हो ना. ती म्हणाली की घुंगट गँग अशी काही बायकांची गँगच नाही आहे. अनबिलिव्हेबल. सिम्पली अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल. काही दिवसानंतर पाचोरा गावात चला घुंगट गँग, चला आजच्या कामाला. अथांग नाट्यद्वयीचं दुसरं पुष्प थोड्याच वेळात सादर होत आहे. सादर करतोय अथांग नाट्यद्वयीचं दुसरं पुष्प, कार्यकारण भाव. नमस्कार मंडळी, मी मकरंद धुरंदर, नामवंत मानसशास्त्रज्ञ. 30 वर्षांची यशस्वी प्रॅक्टिस आहे बरं का माझी. गेल्याच वर्षी माझी बायको गेली, मुलं अमेरिकेत. आयुष्यात एक प्रकारचा रिकामपणा आला होता म्हणून इथे गावाला आलो. तुम्हाला सांगतो, तुम्ही अगदी मोठ्या शहरात राहत असला, तुमच्या अवतीभोवती खूप लोक असली तरी त्या कोलाहलात मन कसं बंदिस्त होतं. शहरात बंदिस्त झालेल्या मनाची कवाडं ह्या अशा गावात उघडतात. शेवटी काय, मानसशास्त्रज्ञाला स्वतःच्या मनाचे आजार स्वतःच ट्रीट करायला लागतात की नाही. हा, आता गावाला का आलो ह्याला काही विशेष कारण नाही बरं का. कारण शिक्षणासाठी गाव सोडून तब्बल 40 वर्ष झालेली आहे. काल गावाला आलो आणि आज बाहेर फिरायला पडलोय. तुम्हाला सांगतो, अहो गाव कसं छोटं शहरच झालंय म्हणा ना.
कोणतरी ओळखीचा यशवंत. आयला मकरन म्हणजे विचारवंत. अरे वा 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 वा. आणि तू कसं काय इकडे? अरे लेका तू गेला शहरात, मोठा माणूस झाला, गावाला विसरलास. अरे असं नाही रे, मग मी शहरात ना शिकायला गेलो होतो. हा त्याच्यानंतर गेलो परदेशी उच्च शिक्षण घ्यायला. बर. तिथून आल्यावरती प्रॅक्टिस सेट करण्यात काही वर्ष गेली. हम्म. मग संसार, मुलं, प्रॅक्टिस ह्यात इतका अडकलो की काही विचारू नको. बर. अरे माझं राहू दे रे, हा पण तू काय करतोस? मी हो. मास्तर की हा म्हणजे हेडमास्तर आहे. का हसायला काय झालं? अरे असू नाही तर काय करू? म्हणजे वर्गात कधीही न बसणारा, मास्तरांची टिंगल टवाळी करणारा, आता स्वतः नुसता मास्तरच नव्हे तर कोण म्हणे हेडमास्तर. अरे बाबा तेव्हा नाही बसलो हा. म्हणून आता ही शिक्षा झाली आहे बहुतेक. बरं ते जाऊ दे. तू किती दिवस आहेस इथे आता? मी ना, हा अरे जायची तारीख काही ठरवली नाही अजून. हे बरं केलंस. हो ना, इथे यायची ओढ निर्माण झाली म्हणून आलो. हम्म. आता परत जावंसं वाटेल तेव्हाच जाईन असं म्हणतोय. बर. पण गाव किती बदललंय रे. बदललं? हो. बदललं हे अंडरस्टेटमेंट आहे. म्हणजे पूर्वी माहितीये ना ते चक्रवर्ती राजे छोटी छोटी राज्य जिंकून घ्यायचे. बरं, तसं तुमची ही शहरं ना आमची गावं गिळंकृत करायला लागलेली आहेत. असं काय नाही यार. अहो दे रे काल आहे तस्मै न महा. पण इथे राहायलाच तर फ्रेश होशील. नक्की ना. हो हो हो. आणि आपण भेटूच ना इथे रोज. हो, हो, हो. मग काय तर. कोण? अरे कोण तुम्ही? याआधी कधी पाहिलं नाही तुम्हाला इथे. कशाला आलाय? कारण काय? मी इथलाच आहे. मी सहज आलेलो आहे. अहो असं सहज काही होत नसतं या जगात. तुमच्या येण्यामागे नक्की काहीतरी कार्यकारण भाव असणार. कोण आहे रे हा? अरे हा परीक्षित. परीक्षा? तुला साठे मास्तर आठवत आहेत? साठे मास्तर? हा हा आठवत आहेत ना. हो हो. त्यांचा नातू हा बरं. खूप हुशार आहे हा. हो. पण घरची गरिबी रे. त्यात याचे वडील हा लहान असताना गेले. अरे अरे. हा पण आईने खूप कष्ट करून शहरात शिकायला पाठवला त्याला. हो ना. अरे चांगला MSc फिजिक्स झालाय. अरे वा. पण शहरात बुजला रे. मन आणि फिजिक्स असं काहीतरी प्रोजेक्ट करायचा त्याचा विचार होता. बर. त्याच्यातच मग अति विचार मग्नतेचा आजार जडला आणि या असा काहीतरी बडबडत फिरायला लागला. आता तिथले लोक त्याला वेडा म्हणतात म्हणून आई इथे घेऊन आली. इथे आला तर इथेही असाच फिरत असतो. बघितलं? बघितलं? काय काय बघितलं? तिकडे त्या माणसाने जोरात लाथ मारून मोठा दगड ढकलला. का ढकलला असेल? अरे ढकलला असेल सहज. अहो मी तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. त्या दगडाखाली विंचू असता तर चावला नसता का? त्यांनी आपली त्याची एक स्थिर जागा बनवली. तुम्ही त्याला विस्थापित केलंय. आता तो असंतोषी होईल. काही घडेल. दगड ढकलल्याने विंचवाचं आयुष्य बदलून गेलं असतं. तो असा उघडावर पडल्यामुळे त्याला कोणीतरी मारलं असतं. चांगला स्थिर होता तो. तसं जगात स्थिर असं काहीच नाही म्हणा. नुसती उलथापालथ चालू आहे. ज्वालामुखी उसळत आहेत, खंड एकमेकांपासून दूर जात आहेत. आणि हे कमी म्हणूनच काय तर माणूस प्रयोग करतोय. आणि या प्रत्येक घडामोडीत मला कार्यकारण भाव शोधायला लागतोय. बघितलंस? हा. हे असं प्रकरण आहे बाबा. भयंकर दिसतंय प्रकरण. हो हो हो. हा? बरं चल आपण भेटू उद्या हो, हो, इथेच. हो. चल. चल. काय रे यशवंत, हा काय झालंय तिकडे? अरे काल रस्ता का बंद केलाय असा? नाही काल रस्त्याच्या मध्ये काहीतरी आलं म्हणून एका गाडीने ब्रेक मारला तर मागच्या 3-4 गाड्या आदळल्या ना एकमेकावर. अरे बापरे. अरे बरीच माणसं जखमी झाली आहेत. गाड्यांचंही खूप नुकसान झालंय रे. हे काल परीक्षित जे म्हणत होता ना तसा तो दगड मध्ये ढकलण्यामध्ये हा कार्यकारण भाव तर नव्हता. नाही हा अजिबात नाही. नाही हे त्याला सांगायलाच पाहिजे. मला विचारशील ना हा तर तो परीक्षित विचारांच्या डोहात बुडलाय. म्हणजे त्याच्या विचारांना आपण जर का उत्तेजन दिलं ना हा तर तो आणखीन खोल जाईल. मला वाटतं
त्याला यातून बाहेर काढायला पाहिजे. एक काम करूया, काय? मी त्याच्याशी संवाद साधतो आणि त्याच्या डोक्यावरचं हे कार्यकारण भावाचं भूत उतरवतो. अरे हे तर छानच आहे आणि चांगला मुलगा आहे रे. हो ना? तू मानसशास्त्रज्ञ, तुला आणायचे पेशंट मिळालाय तेव्हा आता काहीतरी मदत कर त्याची. नक्की, अरे एवढा हुशार मुलगा हो, हो, आहे. हो. प्लीज नक्की. चल भेटू आपण. हो, हो, हो. काय परीक्षित, कसला विचार करतोयस? काका हम्म, मला सांगा, आपण बोलतो ते शब्द जातात कुठे हो? नाही म्हणजे शब्दाने समोरच्या माणसावर परिणाम होतो, पण समोर जर कोणीच नसेल तर तेव्हा ते हवेतून जाऊन इतर प्राण्यांवर वगैरे परिणाम करत असतील का? नाही म्हणजे मी वाचलंय काय? की आफ्रिकेत ना एक जमात आहे, ते ना झाडं तोडत नाहीत, मग तर त्यांच्या समोर जाऊन शिव्या देतात, मग ती झाडं आपोआपच मरतात. अरे परीक्षित, शब्द शब्द म्हणजे तरी काय असतं? आपल्या विचारांचं, मनाचं प्रतिबिंब. आता तू फिजिक्सचा विद्यार्थी, तर फिजिक्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होतं. आवाजाच्या लहरी हवेतील रेणूंवर आदळतात आणि तरंग निर्माण करतात. या लहरी कॅप्च्युअर करून डिकोड करणारा कोणी रिसेप्टर असेल तरच काहीतरी अर्थबोध होईल की नाही? हो. आता तुझं बोलणं लोकांना समजत नाही, पण माझ्यासारखा इथे रिसेप्टर आहे, म्हणूनच आपला संवाद नवे नवे सुसंवाद होतोय की नाही? हो काका, बरोबर आहे तुमचं. पण आज आम्ही या बाकावर बसलोय. हा? नेहमी इकडे बसतो, पण आज तिकडे बसलोय. हे असं वेगळं का घडलं? यामागे काय कार्यकारण भाव असेल? शोधायला हवं. झालं ह्याचं पुन्हा आपलं येरे माझ्या मागल्या. ह्याच्या डोक्यावरचं कार्यकारण भावाचं भूत काही उतरत नाहीये. शा पेशंट ना, हा पेशंट ना कन्फ्यूज आहे. का? अरे मी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, हा पण तो काही आपला ट्रॅक सोडायला तयार नाहीये. माझ्यातला मानसशास्त्रज्ञ मला पराभूत होताना दिसतोय. अरे काय हे यशवंत, हा. आता तूच सांग मला मी काय करू ते? मी हो. हायला मी काय सांगणार? का? अरे मी साधा मास्तर. हा पण माझी एक मेथड आहे. कोणती? म्हणजे मुलांना एखादी गोष्ट समजत नसली हा. की मी त्यांच्या कलानी घेतो. बरं. म्हणजे आधी सुरुवातीला सोपे सोपे प्रश्न घालायचे, मिळवा लेखाच्यानो किती मार्क मिळवताय, मग डिफिकल्टी लेवल वाढवत द्यायची. बर बर. अरे शिडी चढायची तर एक एक पायरी चढावी लागते, एकदम चढायला गेलं तर पडायचा ना माणूस. काय एकदम बरोबर. हा. गुरुजी, हा. मी आता परत शिकायला सुरुवात करतो. हा? नक्की. चालेल ना? त्या दिवशी आपलं बोलणं झाल्यावरती मी खूप विचार केला परीक्षित. मलाही आता पटलंय की कार्यकारण भाव आहे. हो ना? हो हो. पण कसं आहे ना परीक्षित, बघ हा, देवानं अमुक देशात, अमुक गावात, अमुक फॅमिलीमध्येच तुला का जन्म दिला असेल बरं? तर त्या फॅमिलीचा उद्धार करणं, तिला प्रगत करणं, हे तुझं कर्तव्य असायला हवं की नाही? म्हणजे बघ हा, आता महाराष्ट्रात यवनांनी जेव्हा उच्छाद मांडला होता, बरोबर तेव्हाच इथे शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. आपला देश पारतंत्र्यात होता. बरोबर त्याच वेळेला इकडे क्रांतिकारी, देशभक्त हे जन्माला आले. तेव्हा हा कार्यकारण भाव खूप महत्त्वाचा आहे बरं का. आता तू एवढा हुशार विद्यार्थी इथे का जन्माला आलास ह्याचा विचार कर आणि त्याप्रमाणे कृती कर. काय पटतंय की नाही? हो. हा? म्हणजे तुम्हाला पण पटलं ना की कार्यकारण भाव आहे ते? तरी मला वाटलंच. आता आजच बघा ना,
म्हणजे मी रोज झोपेतून उठलो ना की असा 10 मिनिटं अंथरुणावर बसलेला असतो. बर. मला जी स्वप्न पडतात ना त्यांचा मी विचार करतो, त्यातून काय अर्थ लागतोय का बघतो. पण आज मी उठलो आणि एकदम तोंड धुवायला गेलो. म्हटलं आज असं वेगळं का झालं, यामागे काय कार्यकारण भाव असेल. तर तुम्हाला माझी थिअरीच पटली. अरे याला काय झालं? यशवंतराव, हा तुम्ही सांगितलं ना अगदी तसंच केलं मी. बर. आमची वेवलेन आता चांगली जुळलेली आहे. वा वा वा. आता हळूहळू कडू औषधाचा डोस द्या, म्हणजे डिफिकल्टी लेवल वाढवा आता. देतो काय देतो देतो. तर आता आपण म्हटलं की कार्यकारण भाव आहे. हो आहेच ना. आहे ना. पण परीक्षित कसं आहे ना, हे जे मोठमोठे शास्त्रज्ञ होते ना, ते घडलेल्या घटनांमधून कार्यकारण भाव शोधत होते. तुझ्यासारखं कोणत्याही घटनांचा ते परिणाम शोधत नव्हते. त्यांनी त्या विषयाचा अभ्यास केलेला होता, त्याची एक थिअरी मांडलेली होती आणि त्या थिअरीमधून ते प्रूफ शोधण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे बघा आता, न्यूटन ग्रॅव्हिटीच्या थिअरीवरती काम करत होता, पण त्याला त्याचं प्रूफ जेव्हा त्यांनी झाडावरून सफरचंद खाली पडताना बघितलं तेव्हाच मिळालं. आर्किमिडीज प्रिन्सिपल ऑफ बॉयन्सीवरती काम करत होता आणि त्याला त्याचं प्रूफ कसं मिळालं माहिती आहे तुला? हो, तो आंघोळ करायला गेलेला असताना त्याला त्याचं प्रूफ मिळालं. बरोबर. आर्किमिडीज प्रिन्सिपल ऑफ बॉयन्सीवरती काम करत होता आणि त्याला त्याचं प्रूफ आंघोळ करताना सापडलं. आता तुला केक्युले माहिती आहे का? केक्युले म्हणजे तो बेन्झिनचं रिंग स्ट्रक्चर शोधणारा ना? हो 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 हो, तोच तो केक्युले. अरे केक्युलेच्या स्वप्नात नाग आले आणि त्या नागांपासून त्याला बेन्झिनच्या रिंग स्ट्रक्चरची कल्पना सुचली. तेव्हा हे सगळे जे शास्त्रज्ञ होते ना, त्यांनी त्यांना पडलेल्या स्वप्नांचा उपयोग अभ्यासातून शोध मांडण्यासाठी केला. तुझ्यासारखं कोणत्याही स्वप्नांचा ते विचार करत नव्हते. यांनी दगड का ढकलला असेल, आज आपण ह्याच बाकावरती का बसलो, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं सोड आता परीक्षित. आधी कार्य कर आणि मग शोध कार्यकारण भाव. म्हणजे तुम्ही आता मला मूर्ख समजताय ना? अरे तसं नाही, मला वाटलं की तुम्ही माझ्या बाजूने आहात, तुझ्याच बाजूचा आहे मी. पण नाही. दाखवूनच देईन. काय? दाखवूनच देईन तुम्हाला माझी कार्यकारण भावची थिअरी. तुम्हाला एव्हिडन्स हवाय ना? नाही रे. मी देईन तुम्हाला एव्हिडन्स. उद्या मी तीन वेगवेगळ्या घरांमध्ये तीन वेगवेगळ्या घरांमध्ये तीन अनोळखी घरांमध्ये 3 वेगवेगळ्या वेळांना जाईन आणि त्यांना विचारीन की माझ्या अशा अचानक येण्याने त्यांच्या आयुष्यात काही फरक पडला का. अरे काय हे परीक्षित. बरं ठीक आहे, समजा तू त्या 3 घरात गेलास आणि ते म्हणाले की आम्हाला काहीही फरक पडला नाही, तर तुम्ही सांगाल तसं करेन मी. अरे परीक्षित ऐक माझं. परीक्षित थांब. माझ्या अशा अचानक येण्याने तुझ्या आयुष्यात काही फरक पडलाय का? नाही रे, कोण तू? नाही, काय नाही.
अजून कसा आला नाही? हा आला. काका हा मी हरलो. हरलो कार्यकारण भाव अशी काही थिअरीच नाही आहे. म्हणजे म्हणजे तू त्या 3 घरात गेला होतास? हो, आता तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे मी. बरं ठीक आहे, चल आता माझ्याबरोबर मुंबईला. माझ्याकडेच राहा आणि पुढचं शिक्षण घे. हा चल. हो काका. आणि परीक्षितला घेऊन मी मुंबईला आलो. त्याला या माणसात आणून स्वतःच्या पायावरती उभं करायचं हेच आता माझं ध्येय होतं. म्हणजे माझं गावाला जाणं सहज नव्हतं, तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी कार्यकारण भाव होता. म्हणजे परीक्षित म्हणाला ते एका अर्थी बरोबरच होतं. आणि मंडळी, जाता जाता तुम्हाला सांगतो, परीक्षित त्या 3 घरांमध्ये गेला होता ना, त्या 3 घटनांमध्ये काय घडलं हे आता तुम्हीच पहा आणि ठरवा. आज माझा 10वीचा रिझल्ट लागणार. मला चांगले मार्क मिळतील, मी बोर्डात येईन अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. पण मला माहिती आहे, मला गणिताचा पेपर तितका काही चांगला गेला नव्हता. आज माझी नामुष्की होणार. काय करू? पळून जाऊ का जीव देऊ? नको, पळूनच जातो. आत्ता कोण आलं? माझ्या अशा अचानक येण्याने तुझ्या आयुष्यात काही फरक पडला का? नाही रे, कोण तू? नाही, काय नाही. पण नको पळून जायला. हा कोण आला आणि याने माझ्या विचारांनाच सुरुंग लावलाय. नाही, हा शकून काही चांगला नाही. माझा पळून जाण्याचा प्लॅन यशस्वी होणार नाही. नको. तारवाला आत्ता? अरे, बोर्डाची तार. मी बोर्डात आलो. दुपारी सगळे झोपले असतील, काम उरकून घेऊया. घेऊनच ये तिला. थांबा, आतमध्ये असेल, तिला घेऊन ये. घेऊन ये लवकर. चल चल आण लवकर तिला. ये. आण लवकर. बस बस. बोल, कबूल केल्याप्रमाणे आणशील की नाही तुझ्या बापाकडून 50,000 रुपये? सासूबाई, त्यांच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. आम्हाला माहिती नाही, आम्हाला पैसे पाहिजे. पाया पडते तुमच्या, त्रास देऊ नका मला. ती अशी ऐकणार नाही. चांगलं तिला बांधूनच ठेवूया. ते काही नाही, त्यांनी सांगितलेलं होतं तसे आम्हाला पैसे मिळाले ठीक आहे, पाहिजे. माझ्याकडे पैसे ना. चांगलं सोडा बांधून मला, ठेवूया. नको. मला जेवू नका, मी पाया पडते तुमच्या. चांगलं बांधून ठेवूया आणि अभय येईपर्यंत काम उठपून घेऊया सगळं. आता कोण आलो? तुम्ही बघा. हा बघतो. माझ्या अशा अचानक येण्याने तुमच्या आयुष्यात काही फरक पडला का? नाही, कोण आहेस रे तू? कोण आहेस तू? नाही, काय नाही, काय कोण नाही. आहे हा? अहो, ती पळाली. पोलिसांकडे गेली तर? सुपर. यायला आता कोण? माझ्या अशा अचानक येण्याने तुझ्या आयुष्यात काय फरक पडला का? नाही रे, कोण तू? चल जा. यायची रे, हे कुठे मध्ये कडमडलं? ते चांगलं रिकामं घर होतं हात माराया, तर हे येडं तडफडलं. पोलीस स्टेशनला गेलं ना तर वाट लागेल. नको,
इथे जास्त वेळ थांबणं लय डेंजर आहे. पोलीस कधी बी येतील इथं. कल्टी मारायला हवी. प्रत्येक घटनेत कार्यकारण भाव आहे. जगात स्थिर असं काहीच नाही. नुसती उलथापालथ चालू आहे. हे कमी म्हणूनच काय माणूस निरनिराळे प्रयोग करतो. माझं काम वाढतं. या प्रत्येक गोष्टीतला कार्यकारण भाव मला शोधायला लागतो. थँक्यू. बालनाट्य थोड्याच वेळात चालू होईल. सेट बदलून तोपर्यंत पडदा. थँक्यू.